नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर एक मोठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। ती अपडेट म्हणजे अंगणवाड्यात शिकवणार डीएड बीएड पदवीधर तरुण तरुणी संपातील सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना संप काळातील मिळणार नाही मानधन, याबद्दल सविस्तर अशी अपडेट आलेली आहे। ही अपडेट काय आहे ती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही माहिती ही अपडेट काय आलेली आहे ते या ठिकाणी आपण पाहूया। पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा। अंगणवाड्यात शिकवणार डीएड बीएड पदवीधर तरुण तरुणी संपातील सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना संप काळातील मिळणार नाही मानधन। अंगणवाडी सेविका मदतनीस 3 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन करीत आहेत। त्यांच्या मागण्यावर तोडगा निघाला नसून ते मागण्यावर ठाम आहेत। या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना 3 डिसेंबर पासून मानधन देऊ नका असा फतवा एकात्मिक बाल विकास योजना विभागाच्या आयुक्तांनी काढला आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही फोटो देखील पाहू शकता। आंदोलनकारात या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस। पहा पुढे, सोलापूर पेन्शन लागू करा, सेवेत कायम करा, मानधन नको, दरमहा वेतन द्या, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशा प्रमुख मागण्यांसाठी सोलापूरसह राज्यभरातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस 3 डिसेंबर पासून कामबंद आंदोलन करीत आहेत। त्यांच्या मागण्यावर तोडगा निघाला नसून आंदोलकही मागण्यावर ठाम आहेत। या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्याला 3 डिसेंबर पासून मानधन देऊ नका असा फतवा एकात्मिक बाल विकास योजना विभागाच्या आयुक्तांनी काढला आहे। पहा पुढे, सोलापूर जिल्ह्यात 4,000वर अंगणवाड्या असून राज्यात 1,09,000 अंगणवाड्या आहेत। बघा, आपल्या अंगणवाडीची संख्या किती आहे आपल्या राज्यामध्ये? 1,09,000 अंगणवाड्या आहेत। त्या ठिकाणी 60 लाखावर चिमुकली प्रवेशित आहेत। 3 डिसेंबर पासून सर्वच अंगणवाड्यांवरील सेविका व मदतनीस संपावर असल्याने चिमुकल्यांना अंगणवाड्यांमध्ये जाता येत नाही। कुपोषणाचाही मोठा प्रश्न आहे। त्यामुळे अंगणवाड्यामधील बालकांना दररोज पोषण आहार देणे अत्यावश्यक आहे। परंतु राज्यस्तरीय बेमुदत कामबंद आंदोलनामुळे बालकांना पोषण आहारही मिळत नाही आणि त्यांना अंगणवाड्या बंद असल्याने त्या ठिकाणी जाताही येत नाही, अशी वस्तुस्थिती आहे। आंदोलनकर्ते मागण्यावर ठाम असल्याने आयुक्त रुबल अग्रवाल यांनी अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांसाठी पर्याय काढला असून त्यासाठी शालेय शिक्षण विभागाची मदत घेतली जाणार आहे। बघा, कशा पद्धतीने शालेय शिक्षण विभागाची मदत घेतली जाणार आहे। पुढे पहा, शाळेच्या वेळेत अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार। बघा, जिल्हा परिषद शाळांमध्ये भरणाऱ्या किंवा जिल्हा परिषद शाळाजवळील अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना शाळेच्या वेळेत शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून आहार दिला जाणार आहे। दुसरीकडे झडपी शाळापासून दूर असलेल्या अंगणवाड्यांना बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार देण्याचे नियोजन आहे। पण अद्याप त्यासंबंधीचा निर्णय झालेला नाही। तसेच संपावर तोडगा निघेपर्यंत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना अंगणवाड्यांमधील चिमुकल्यांना शिकवावे लागणार आहे। त्यांची जबाबदारी झेडपीच्या शाळांमधील 1ली 2रीच्या वर्गावरील शिक्षकावर सोपवली जाईल। पण त्या शिक्षकांची भूमिका काय असणार? प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। खरं तर लवकरात लवकर या तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जे प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारलेला आहे तो संप या ठिकाणी लवकरात लवकर मिटवावा आणि त्यांचे जी काही चिमुकले आहेत त्या चिमुकले आता अंगणवाडीसाठी प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी शासनाने प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन त्यांच्या मागण्या या ठिकाणी मान्य करावं, एवढंच मी या ठिकाणी या शासनाला सांगू इच्छिते। पहा पुढे, अध्यापनासाठी पदवीधर विद्यार्थ्यांची मदत। बघा, कित्येक बेरोजगारी, कित्येक पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतलेले अनेक या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी बेरोजगारीचं जीवन जगत आहेत।
शासनाला तरीही जाग येईनासा झालेला आहे। पण एकीकडे संपाचा प्रश्न असताना, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संपाचा प्रश्न एकीकडे गाजत असताना, एकीकडे शासन अध्यापनासाठी पदवीधर विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे। बघा, याच्यावरती विचार करण्यासारखी गोष्ट आहे। पहा, याच्यामध्ये काय माहिती दिलेली आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया। अध्यापनासाठी पदवीधर विद्यार्थ्यांची मदत। पहा, सेविका व मदतनीसांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे राज्यातील अंगणवाड्या मागील 22 दिवसापासून बंद आहेत, तरीही शासनाचे डोळे उघडेनासे झालेले आहेत। ही खूप मोठी शोकांतिका आहे। 22 दिवसापासून आपल्या अंगणवाडीतले बालचिमुकले आपल्या प्रतीक्षेत आहेत, अंगणवाडीच्या दारापर्यंत येऊन माघार जात आहेत। खरं तर त्या सेविकेला आणि मदतनीसाला कशा पद्धतीचं या ठिकाणी वेदना झालेल्या असतील ते तिलाच जाणे। पहा, या ठिकाणी गेल्या 22 दिवसापासून आपलं हे कामबंद आंदोलन सुरू आहे, तरीही शासनाच्या कोणत्याही हालचाली होत नाही, त्यामुळं ही खूप मोठी शोकांतिका आहे। बघा, 22 दिवसापासून आपण या कामबंद आंदोलनामध्ये सामील झालेला आहात। एकीकडे चिमुकल्यांना ना पोषण आहार ना शिकवले जात आहे, जिल्हा परिषद शाळाजवळील अंगणवाड्याचा प्रश्न सोडवला जात आहे, पण झेडपी शाळापासून दूर असलेल्या गावातील किंवा वस्त्यावरील अंगणवाड्यातील चिमुकल्यांना गावातील डीएड किंवा पदवीधर तरुणांची मदत घेतली जाणार आहे। सामाजिक बांधिलकीतून त्यांनी संप मिटेपर्यंत चिमुकल्यांना काही तास अध्यापन करावं असे आवाहन केले जात आहे। पण मला या ठिकाणी तुम्हाला सांगावयाचं आहे, सामाजिक बांधिलकी जपत या ठिकाणी शैक्षणिक आणि आहाराचं जे ज्ञानदानाचं अन्नदान हे श्रेष्ठ दान या नावाप्रमाणे, या उक्तीप्रमाणे ज्या आपल्या अंगणवाडी ताई काम करत होत्या, त्या ताईचं कुठेतरी त्या कामाची पोचपावती त्यांना लवकरात लवकर मिळावं, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते। संप मिटेपर्यंत तुम्ही चिमुकल्यांना या ठिकाणी काही तास अध्यापन करण्यासाठी, सामाजिक बांधिलकी या ठिकाणी जपण्यासाठी डीएड झालेल्या तरुणांना तुम्ही जर विनंती करत असाल तर अख्ख्या आयुष्याच्या म्हणजे अख्ख्या उभ्या आयुष्यात जिने सर्व तिचं संपूर्ण आयुष्य जिनं अंगणवाडीसाठी वाहिलेलं आहे, त्या अंगणवाडी सेविकेचं, त्या अंगणवाडी मदतनीसाचं या ठिकाणी शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे। भविष्यात जे बाल चिमुकले अंगणवाडीत येतात ते खऱ्या अर्थाने, एका अर्थाने या राष्ट्रीयत्व टिकवण्याचं काम जे आहे ते महान कार्य आपल्या अंगणवाडी ताई करत असतात। त्यामुळे काही तास सोडा, तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी मागण्या मान्य करा आणि लवकरात लवकर त्या आपल्या अंगणवाडी उघडतील आणि येणारे जे चिमुकले आहेत त्या चिमुकल्यांच्या पावलांचं स्वागत त्या आपल्या अंगणवाडीत करतील, एवढंच या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते। त्यांना कोणतेही मानधन व लिखित आदेश मिळणार नाहीत असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे। बघा, जर त्यांना अध्यापन करण्यासाठी सांगितले परंतु त्यांना कोणतेही मानधन आणि लिखित आदेश मिळणार नाही, मग ते त्यांचं वेळ कशाला वाया घालवतील? इथे वेळ देणाऱ्या, इथे काम करणाऱ्या, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अंगणवाडी ताईंचं हे हाल असेल तर तिथे जिथं मानधन मिळत नाही, जिथं लिखित आदेश मिळणार नाहीत, तिथं त्या काम म्हणजे डीएड झालेले तरुणी कशाला काम करतील असाही प्रश्न तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पडल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे जे काम अंगणवाडी ताई करत असतात तेच काम त्याच पद्धतीने त्यांनीच या ठिकाणी चोखपणे करतात, हे शासनाला पुन्हा एकदा आपल्याला जागवून देणं गरजेचं आहे। आणि वेगवेगळ्या म्हणजे आजपासून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करावयाच्या ज्या काही तारखा आहेत त्याही तारखा आपल्या व्हिडिओच्या, आपल्या चॅनलच्या माध्यमातून काल हा अपलोड झालेलाच आहे, तोही तुम्ही या ठिकाणी सविस्तरपणे पहा। आणि या संप कालावधीत करावयाच्या ज्या काही आंदोलन आहेत ते आंदोलन तुम्ही या ठिकाणी पहा आणि 26 डिसेंबर म्हणजे आजच्या दिवसापासून 6 जानेवारीपर्यंत तुमचा ताकद लावा आणि या मैदानामध्ये उतरा। माझा लढा मीच यशस्वी करणार या अर्थाने, खऱ्या अर्थाने या मोर्चेचं रौद्र रूप या ठिकाणी धारण झालेलं आहे। तुम्ही आता माघार घेऊ नका, आता तुम्ही माघार घेतला तर तुम्हाला कधीच यश मिळणार नाही। आणि हा शासन, हा लबाड शासन आहे, हा सरकार लबाड सरकार आहे, फक्त कागदावरती आणि फक्त म्हणण्यापुरतंच आहे गरिबांचं सरकार। खरं तर गरिबांच्या सरकार आहे, गरिबांचं सरकार जर असेल तर या आपल्या अंगणवाडीत काम करणाऱ्या या ताई ह्या गरिबाच आहेत, कारण कित्येक दिवसापासून गेल्या 45 वर्षापासून त्या 50 रुपयाच्या मानधनापासून काम करत आलेले आहेत। नक्कीच त्या ठिकाणी त्यांचं जो काही काम आहे तो त्यांनी प्रामाणिकपणे व काटेकोरपणे या ठिकाणी करीत आहेत। त्यांच्या या प्रामाणिकपणाचं पोचपावती त्यांना मिळणं गरजेचं आहे, हे अत्यंत काळाची गरज आहे। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी मागण्या मान्य व्हावं एवढंच या ठिकाणी शासनाला हात जोडून विनंती आहे व लवकरात लवकर अंगणवाडी उघडावं। आपले चिमुकले प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे चिमुकल्यांचं स्वागत आम्ही अंगणवाडीत करू एवढंच या ठिकाणी आशा व्यक्त करते। आणि तुम्हाला देखील
या 26 डिसेंबरपासून म्हणजे आजपासून सुरू होणाऱ्या या आंदोलनामध्ये कशा पद्धतीचे आंदोलन करावयाचे आहेत त्या तारखा देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते पुन्हा एकदा पहा आणि तशा पद्धतीने आपापल्या भागामध्ये आपापल्या गावामध्ये आंदोलनास सुरुवात करा. आणि हीच खरी वेळ आहे, हीच खरी ताकद आहे तुम्हाला शासनाला काहीतरी करून दाखवायचं. म्हणून पुन्हा एकदा सांगते, हमारी युनियन हमारी ताकद, एकी हेच बळ आहे, हम सब एक आहे या उक्तीप्रमाणे लढा, संघर्ष करा. लढा अटळ आहे, परंतु हार जीत के बारे में सोचने वाली की नैया नैया कभी सागर पार नहीं करती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद.